इसको बदला करके लेके जाए। हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? हो की सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपले व्हिडिओ पाहत असाल, एन्जॉय पण करत असाल. तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रियाज कॉर्नर. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही निघतो आहे आता वृंदावन मथुरा दर्शनासाठी. आणि आता आम्ही जाणार आहोत स्टेशनवर, कारण आमची थोड्या वेळामध्ये ट्रेन आहे. ॲक्च्युली इथून मथुरा 150-200 किलोमीटर भरतं. चला, तर आज मी छान असं हा ड्रेस वेअर केलेला आहे, कारण आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी आपल्या श्रीकृष्णांच्या जन्मभूमीमध्ये. तर चला, तर आता ओला येत आहे आणि त्याचीच वाट बघत आहे आम्ही. तोपर्यंत मी राहिलेला आवरून घेते. आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. चला. आणि आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ताज एक्सप्रेस वे आहे. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून बसलेलो आहे आणि आम्ही जाणार आहे मथुरामध्ये. मथुरा स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. तर पुढचा प्रवास दाखवते तुम्हाला. सकाळी 7 वाजता आमची ट्रेन होती आणि 8:30च्या दरम्यान येऊन पोहोचली मथुरा स्टेशनवरती. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर जाणार होतो कृष्ण जन्मभूमीला. तर आम्ही इथून ई रिक्षा केली, जे की 15 रुपीज घेत होते. तर या मथुरा आणि वृंदावन दर्शनाच्या सुंदर अशा जर्नीला आमची सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला मथुरा वृंदावनचं पूर्ण दर्शन घडवून आणणार आहे. तर कनेक्टेड राहा. जसे की आपण सर्वांनी आपल्या लहानपणापासून ऐकले आहे आणि पाहिले आहे की प्रभू श्रीकृष्णाचा जन्म कंसच्या कालकोठरीमध्ये झाला होता आणि तुम्हाला इथे त्याचेच दर्शन होणार आहेत. पण तुम्ही तुमच्यासोबत आतमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये मोबाईल, कॅमेरा, बॅग काहीही घेऊन जाऊ शकत नाही. आणि जे की तुमचे मोबाईल, बॅग वगैरे काही जे असतील ते इथे लॉक रूम्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जमा करावे लागतील. तर आम्ही जमा करून सगळ्यात अगोदर तिकडेच चाललेलो आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि आम्हाला तिकडे निघालेलो आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तर आम्हाला बाहेरच खावं लागेल. मला बाहेरच दाखवते श्रीकृष्ण जन्मभूमी. कृष्ण जन्मभूमीमध्ये आमचा कमीत कमी 1 ते 1.5 तास गेल्याने द्वारकाधीश मंदिर बंद झालं. मग आम्ही म्हटलं की 3-4 तास आपण दर्शन नाही करू शकत, तर चला आपण गोकुलला जाऊयात. तर आम्ही ई रिक्षामध्ये बसून निघालो गोकुल नगरीकडे, जे मथुरापासून आहे 7 ते 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती.
ही आहे यमुना मैया आणि आम्ही इथे थांबलो होतो दर्शन करण्यासाठी. ही आहेत आमचे रिक्षावाले, त्यांनी थांबवलं होतं आणि ते सांगत होते की वासुदेव आहेत ते इथूनच श्रीकृष्णांना घेऊन गोकुलला आले होते. तर आता आपण पोहोचलेलो आहे गोकुल नगरीमध्ये. या गोकुलच्या छोट्या छोट्या गल्लींमध्ये आम्ही चालत होतो तेव्हा खूप सारी घरं आम्हाला प्राचीन दिसत होती आणि असं वाटत होतं की खरंच ही गोकुल नगरी आहे ती 5000 वर्षापूर्वींची आहे. श्रीकृष्णांचा जन्म कंसच्या कारागारामध्ये झाला होता. त्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी लहान मुलाला घेऊन वासुदेव आपल्या इथेच गोकुलमध्ये यशोदा मैयाच्या आणि नंद बाबाच्या घरी आणलं होतं. तर हीच ते घर आहे यशोदा मैयाचं आणि नंद बाबांचं, जिथे श्रीकृष्णांना घेऊन आले होते वासुदेव बाबा. आणि हीच आहे अंगण जिथे श्रीकृष्ण खेळत होते आणि खूप छान असे लीला वगैरे करत होते. आता तुम्हाला हे सांगायला नाही लागणार की हे जे आहे ते रिनोव्हेट केलेलं आहे. गोकुल नगरीवरून छान असं दर्शन करून आल्यानंतर आम्ही मथुराच्या गल्ली आहे ते एक्सप्लोर करत होतो आणि एका ठिकाणी आम्हाला खूप जास्त गर्दी दिसली म्हणून आम्ही तिथे गेलो. तर तिथे बघितलं तर कचोरी भेटत होती, तर आम्ही कचोरी घेतली. गोकुल नगरीमधून येऊन आम्ही निघालो आहे आता मथुराच्या सगळ्यात प्रसिद्ध मंदिरमध्ये, ज्याचं नाव आहे द्वारिकाधीश मंदिर. जे कोणी मथुरा वृंदावन फिरायला येतात ते नक्की द्वारिकाधीश मंदिरमध्ये दर्शन करायला येतात. हे मंदिर सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12:30पर्यंत उघडं असतं, नंतर बंद होतं, नंतर संध्याकाळी 4 वाजता उघडतं आणि रात्री 8ला बंद होतं. ऑलमोस्ट इथली सगळीच मंदिरे या टायमिंगलाच उघडतात आणि बंद होतात. इथे श्रीकृष्णांना राजाच्या रूपात पूजलं जातं आणि मंदिर कुठल्याही राजमहलपेक्षा कमी नाही आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे. तुम्ही जेव्हा कधी मथुराला याल तेव्हा द्वारिकाधीश मंदिराला नक्की या. द्वारिकाधीश मंदिरमध्ये दर्शन करून आम्ही निघालो विश्राम घाटवरती, जे फक्त आहे 200 ते 300 मीटरवर, जे की मथुराचा सगळ्यात प्रसिद्ध घाट आहे. आणि ह्या घाटबद्दल अशी मान्यता आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कंस मामाचा वध केला होता तेव्हा इथे येऊन विश्राम केला होता आणि त्यामुळेच ह्या घाटचं नाव विश्राम घाट असे आहे. जास्त तर लोक ह्या घाटवर येऊन यमुना मैयामध्ये स्नान करतात आणि जर तुम्ही यमुना मैयामध्ये बोटिंग करणार असाल तर करू शकता, कारण आम्ही ही यमुना मैयामध्ये खूप छान अशी बोटिंग केली. ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तासाची बोटिंग केली होती. त्या बोटवरती फक्त मी आणि सागर होतो, जे की एक स्वीटचे अंकल आम्हाला भेटले होते, ज्यांनी आम्हाला खूप छान असं बोटिंगचा एक्सपिरियन्स दिला आणि खूप छान असं त्यांनी माहितीही दिली आम्हाला. तिथूनच आम्ही कंस किल्ला पण बघितला होता बाहेरून आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. खूप छान असा टाईम आम्ही यमुना मैयामध्ये घालवला. आता आम्ही आलेलो आहे विश्राम घाटवर आणि विश्राम घाटवर छान असं यमुना नदीचं आम्ही बोटिंगमध्ये बसलेलो आहे. त्यानंतर आम्ही कंस किल्ला वगैरे इथूनच बघणार आहे, कारण कंस किल्ल्यामध्ये जायला अलाव आहे का नाही माहीत नाही. आणि या बोटमध्ये आम्ही दोघेच आहोत आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे कंस किल्ला. कृष्ण के जमाने का है और इसमें जाना अलाउ नहीं है क्या? नहीं, जाता कोई भी नहीं है. अच्छा, तो इधर से देख सकते हो, उधर से अलाउड है अंदर के सर, उधर से अंदर बंद है, बोल रहा हूँ ना आपसे. अच्छा, तो इधर से देख सकते हैं इसके लिए. हाँ, तो उसमें कुछ मॉडिफिकेशन हो गया है, वही है. गेट तो बना हुआ है आगे से, अच्छा, बाजार में से, हाँ, और कोई जाता नहीं है. उस पर ताला लगा हुआ है, अच्छा, उसमें किसी को जाने नहीं देते. अब ये सरकार के कब्जे में है. अच्छा. उधर साइड में गोकुल है. हाँ, गोकुल गए थे हम. हाँ, यहीं से तो भगवान को लेके गोकुल गए थे. हाँ, हाँ, इधर जन्मभूमि है. हम गोकुल से ही आ रहे हैं अभी. अच्छा. तो कौन सा किला? यहाँ से जन्मभूमि. हाँ, जन्मभूमि करके गोकुल गए थे, गोकुल से आ गए. और लोग बोलते हैं कि गंगा मतलब यमुना काली हुई है क्योंकि लोगों ने गंदा कर दिया इसको. नहीं, ऐसा कुछ नहीं. पानी इसका ऐसा है. वो आता है ना यमुना मैया गाड़ी गाड़ी राधा को. हाँ हाँ हाँ. इसी का
अच्छा अपने आप ही रंग बदलता है पानी का। अच्छा देखो बरसात पड़ेगी तो रंग इसका बदल जाएगा। हाँ चालू है। One hour later. सो आत्ता आम्ही आलेलो आहे वृंदावनमध्ये आणि आम्ही पोहोचलो 4:30च्या दरम्यान आणि आम्ही आता रूम घेतली आहे मंदिरच्या एकदम शेजारी घेतलेले आहे 400-500 किलोमीटर आहे 400-500 मीटर आहे. सो आम्ही आता आवरून परत नंतर चाललेलो आहे प्रेम मंदिरला आणि दर्शन करण्यासाठी. तर चला प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल आजच करणार आहोत आम्ही आणि हा तोच डे आहे. नंतर आम्ही चाललो इस्कॉन टेम्पलमध्ये. इथल्या इस्कॉन मंदिराचं नाव श्रीकृष्ण बलराम मंदिर आहे. ह्या मंदिराला स्वतः इस्कॉनचे फाउंडर स्वामी प्रभुपदाजीने बनवलेलं होतं. ह्या मंदिरचं आर्किटेक्ट दुनियाभरातल्या सगळ्या मंदिरांपेक्षा फाईन मानलं जातं आणि मंदिराच्या आतमध्ये तर बिलकुल अलाउडच नव्हतं शूटिंग करणं. तर मंदिराच्या आतमध्ये चॅन्टिंग सुरू होतं महामंत्रांचं आणि तो महामंत्र हा होता हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि ह्या फुलावर असं हे करून पूर्ण मंदिराला राऊंड मारायचा होता जो की 108 वेळा होतं. सो आम्ही ते करत होतो. तर इस्कॉन टेम्पलचा प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो प्रेम मंदिराकडे आणि इस्कॉन टेम्पलपासून ते प्रेम मंदिर डिस्टन्स मे बी 600 मीटर असेल आणि आम्ही ते पायी चालू. त्यानंतर मंदिरचे दृश्य बघून अरे बापरे ही आहे गेटच्या बाहेर आणि आणखी आम्हाला आज जायचं होतं चप्पल वगैरे साईडला करून. त्यानंतर आम्ही इथून आतमध्ये एंट्री होती बघू शकता. त्यानंतर प्रेम मंदिर इतकं सुंदर होतं अरे बापरे. आणि सगळ्यात छान दृश्य बघायचं झालं तर ते आहे रात्रीचं. का म्हणतात ते इथं आल्यावर समजलं. तुम्ही मंदिराचा लाईटिंग शो तर बघू शकता. त्यानंतर गार्डनिंग ही एवढं सुंदर केलं होतं त्यांनी की खरंच मानलं पाहिजे. आपल्या वृंदावनचे हे प्रेम मंदिर पूर्ण विश्वभरमध्ये सुंदरता आणि भव्यतासाठी प्रसिद्ध आहे आणि हे बघू शकता तुम्ही. आणि आता तुम्ही एन्जॉय करा प्रेम मंदिरचे नजारे.
आणि इथे मथुरा वृंदावनमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जर कोणत्याही मंदिरात तुम्ही गेला ना तर प्रेम सर्वात मंदिर. इम्पॉर्टंट हे लावणं आहे. ॲक्च्युली रश बघायचं आहे का तुम्हाला इथे हा एवढा आहे आणि मंदिराच्या आतमध्ये तर वेगळंच आहे आणखी बघितलं. तर एवढा सारा रश आहे, खूप जास्त लोक आलेले आहेत आणि उद्या इथल्या सगळ्यात प्रसिद्ध मंदिरामध्ये जाणार आहे आम्ही, जे आहे बाकी बिहारी. इथलं वृंदावनमधलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर कोणतं असेल तर बाकी बिहारी प्रेम मंदिर इस्कॉन टेम्पल. आणि असं म्हणतात की बाकी बिहारी मंदिरमध्ये जे पण मागेल आपण उद्या श्रद्धा असते ना ते आपले श्रीकृष्ण नक्की 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 पूर्ण करतात. तर मंदिरात दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही छान असं तिथे बसलो होतो आणि खूप वेळ बसलो होतो. त्यानंतर आम्ही डिनर करायला गेलो, कारण सकाळपासून असं पण जास्त काही असं खाल्लं नव्हतं, आम्ही प्रॉपर जेवण नव्हतं केलं, त्यामुळे भूक लागली होती. त्यानंतर इथलं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे हे दूध. तर आम्ही ते कुल्हड दूध वगैरे पिलो, कारण टेस्ट घ्यायची होती, खूप छान लागली. आणि असंच या प्रकारे व्हिडिओ एंड करते मी इथेच.